दिला आपुले करी। माझे झाले गया वर्जन, माझे झाले गया वर्जन, फिटले पितरांचे ऋण। केले कर्मांतर, केले कर्मांतर, बोंब मारली हरिहर। माझे झाले गया वर्जन, फिटले पितरांचे ऋण। तुका म्हणे माझे, तुका म्हणे माझे, भार उतरले ओझे। माझे झाले गया वर्जन, फिटले पितरांचे ऋण। विठ्ठल मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। महायोगपीठे तटे भीमरत्यां वरं पुण्डरीकाय दातं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। पाण्डुरङ्गा करो प्रथम नमन, आपल्या ह्या सोमठाणा गावामध्ये, सांगवी गावामध्ये डोकं ह्याच्यात गेलं ना हा बरोबर. सोमठाणा सांगवी असं आज हा जी असं माहेर सोमठाणचं बरोबर. मग आणखीन जवळच गोदावरीच्या पवित्र काठावरती हनुमान रायाच्या मंदिराच्या समोर आज माता पितरांच्या दोघांचं पण श्राद्ध, कारण पिताजीचं श्राद्ध व्हायचं होतं तर तोपर्यंत माताजी गेलेले आहेत, म्हणून दोघांचं पण आज कैलासवासी गंगा भागीरथी सत्यभामा परशुराम घुमरे यांचं प्रथम पुण्यस्मरण आहे. यासाठी सर्वांची विनवणी आहे आपल्या सर्वांकरता. कैलासवासी भाऊसाहेब परशुराम घुमरे मुलगा, श्री दत्तू परशुराम घुमरे मुलगा, श्री बाळासाहेब परशुराम घुमरे मुलगा, श्री जगदीश दत्तू घुमरे नातू, श्री संदीप दत्तू घुमरे नातू, सौभाग्यवती जिजाबाई तुकाराम गडाख मुलगी, सौभाग्यवती शोभा शिवाजी जाधव मुलगी, चिरंजीव विनायक बाळासाहेब घुमरे नातू, चिरंजीव दर्शन भाऊसाहेब घुमरे नातू, चिरंजीव भूषण भाऊसाहेब घुमरे नातू, सौभाग्यवती शोभा संजय घोटेकर नात, सौभाग्यवती दीपिका दर्शन देशमाने नात. या सर्वांच्या विनंतीला मान देऊन आपण सर्वजणच या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहोत. आजचा हा कार्यक्रम श्राद्धाचा याचा अर्थ आहे की आई वडिलांच्या उत्तीर्णामधून उत्तीर्ण होण्याकरता श्रद्धेनं जे केलेलं एक फार सुंदर पवित्र कर्म आहे. कारण का आपल्याला जे शरीर मिळालेलं आहे ते 7 पिढीपासून ह्याच्यामध्ये डियाणू राहतो होतं, म्हणजे म्हणून होतात की 7 पिढी झाल्यानंतर वेगळे वेगळे होऊ शकतात, परंतु 7व्या पिढीपासून पिढीपर्यंत तिथले जे जे काही गुण आहेत, काही संस्कार आहेत, काही रोग आहेत, ते सर्वच आपण बोलतात की कुणाला तुमच्या वडिलाला काय, वडिलाला तर सोडा, डॉक्टर वगैरे बोलतात तुमच्या 7व्या पिढीला जर असेल तरी पण ते पण इथं येऊ शकतो.
म्हणे आपल्याला जे शरीर मिळतंय असं मिळत नाहीये. अनेक आजा पंजा खापर पंजा त्यांच्या उपकारातून आपल्याला प्राप्त होत आहे, परंतु आपल्याला त्याची जाण होत नाहीये. फक्त आपल्याला वाटतं की आपल्याला शरीर प्राप्त झालेलं आहे, पण शरीर प्राप्त होण्याकरता फार मोठं त्यांचं ऋण आहे. 3 प्रकारचे ऋण आपल्यावरती असतात. सर्वात पहिलं तर देवाचं ऋण आहे. देवाच्या ऋणाच्या नंतर ऋषी ऋण म्हणतात. ऋषी म्हणा आपले संत म्हणा, संत आणि ऋषी काही अंतर नाही. ऋषी कुणाला म्हणावं? ऋषया मंत्र दृष्टार. उपनिषदामध्ये ऋषी लोकांची व्याख्या केली. कोणाला ऋषी? ऋषी आम्ही इंग्लिश काय हिंदीमध्ये ऋषी बोलतो, आपण ऋषी बोलतो एवढंच. आपण कृष्ण नाही तर आम्ही कृष्ण बोलतो. रि आणि रू. कोणी रू बोलतो, कोणी री बोलतो. स्वरच आहे तो काही व्यंजन नाही आहे. व्यंजन तर र आहे, परंतु रू आणि री हा काय आहे? स्वर आहे. म्हणून कोणी ऋषी बोलतात, कोणी ऋषी बोलतात. आणि ऋषीची व्याख्या आहे ऋषया मंत्र दृष्टा. ऋषी लोक कुणाला म्हणावं? तरी जे वेदातून मंत्र प्रगट झालेले आहेत त्या मंत्राला त्यांची जे हृदय म्हणा बुद्धी म्हणा त्याला काय करते? आकलन करते. जसं तुमच्याकडे मोबाईल आहे, मोबाईल काय करताय? घरून फोन केल्याबरोबर त्यांचे शब्द इथं पकडतो की नाही? आकर्षण करतो, त्याला ग्रहण करतो. तसं भगवंताच्या निद्रा, भगवंताची निद्रा काय सामान्य शेष निद्रेवर घोरत आहेत. आणि त्या घोरण्यापासून त्या श्वासोश्वासातून अनेक वेदाचे मंत्र निघाले. सर्व वेद तिथून आलेले. पहा, भगवंताचं घोरणं हे काय आहे? वेद आहे. आता भगवंताचं घोरणं स्पष्ट ऐकू कुणाला येत नसतंय. तुम्ही शब्द आहेत ते शब्द कळत नाही, फक्त श्वास कळतो आपल्याला. फक्त काय कळतो? श्वास कळतो. पण त्या श्वासातून रहस्य रूपाने सूक्ष्म रूपाने शब्द आहेत ते, आणि ते शब्द मंत्र आहेत. आणि त्या मंत्राला ग्रहण करण्याची शक्ती कोणाजवळ आहे? जे पवित्र संत महापुरुष आहेत त्या संतांनाच ऋषी म्हणतात. म्हणजे ऋषया मंत्र दृष्टार. ते मंत्र पाहण्याकरता त्यांच्याजवळ योग्यता आहे. म्हणून ती योग्यता त्यांनी घेऊन वेदाला शब्दामध्ये ग्रंथामध्ये काय केलेलं आहे? ग्रथन केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर मग त्याच्यातून कर्मकांड म्हणा, ज्ञानकांड म्हणा, उपासना कांड येतो. वेदत्रय कांडात्मक. वेदामध्ये 3 कांड आहेत. कांड म्हणे विभाग, विभागाला म्हणतात कांड. वेदत्रय कांड. पहिला विभाग आहे कर्माचा, दुसरा विभाग आहे उपासनेचा, तिसरा विभाग आहे ज्ञानाचा. कर्मणा चित्त शुद्धी न तू वस्तु उपलब्धये. चित्त से शुद्धी कर्मणा न तू वस्तू उपलब्धये. विवेक चुडामणीमध्ये म्हणतात की चित्ताची शुद्धी कशाने होती? कर्माने होते. चित्तशुद्धी कर्म न तू वस्तू उपलब्ध. कर्म केल्याने वस्तूची प्राप्ती नाही. वस्तू म्हणे संसारात जे पदार्थ आहेत त्यांना वस्तू आपण बोलतो, हे व्यावहारिक भाषा झाली. पण शास्त्रीय भाषा वस्तू तो ब्रह्म एव. ब्रह्मसूत्रामध्ये वस्तू उपलब्ध आहे म्हणजे ब्रह्म उपलब्ध आहे. म्हणजे कर्म कसा करताय? अंतःकरणाची शुद्धी करताय. अंतःकरणाची शुद्धी झाल्याशिवाय आपणाला परमार्थाची योग्यता येणार नाही. परमार्थाची योग्यता येण्याकरता, परमार्थ आपल्याला कळण्याकरता, परमार्थामध्ये आपल्याला रंगून जाण्याकरता योग्यता पाहिजे. आणि ती योग्यता करता
त्याच्यानंतर फळ काय, फलश्रुती काय, येऊन गोपाळ राहील. जर पवित्र जागा जर असेल तरच मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुड. मंगल म्हणजे पवित्र, पवित्राणाम पवित्र असे जे पवित्र परमात्मा आहे, तो पवित्र परमात्मा आणि ज्ञानादेव तो कैवल्यम, ज्ञान स्वरूपच परमात्मा आहे. तो परमात्मा, ते ज्ञान जर आपल्या हृदयामध्ये यायचं जर असेल तर पहिलं काय करावं लागेल, आपलं अंतःकरण स्वच्छ करावं लागेल. कशाने अंतःकरण स्वच्छ होतो आणि कशाने अंतःकरण आपलं मलिन होतो. मलिन मी माझं म्हणत ह्या संसाराला, माझं तर माझं आहे, तुझं पण माझं आहे, माझं तर आहेच आहे, पण तू जे बोलतोस की माझं, ते पण काय आहे, माझं आहे. अशी जी बुद्धी आहे, अशी जी वृत्ती आहे, असा जो भाव आहे, असं जे समजणं आहे, त्याचंच नाव आहे अशुद्ध, त्याचंच नाव आहे मन. अर्थात संसाराची कोणतीही वस्तू घ्या, हे संसाराची वस्तू अशुद्ध आहे. का अशुद्ध आहे बर, ती मायाने बनलेली. माया एका बाजूला माया आहे आणि एका बाजूला अविद्या. माया उपाधी परमात्माचे आहे म्हणून त्याला नाव ईश्वर झालं. मम माया दुरत्यया दैवी हेक्षा गुणमयी मम माया दुरत्यया माम एव एक प्रपद्यन्ते मायाम एताम तरंती ते. कल्पना अविद्या कल्पना अविद्यार्थीने झाला जीव, मायोपादी शिव बोलीचे रवी. कल्पने अविद्या, कल्पना म्हणजे अविद्याच कल्पना, तिने झाला जीव. कल्पना म्हणजे जे नाही तेच आपलं मनोराज्य. जो मनोराज्य आहे ते अविद्या आहे आणि त्या अविद्येने काय झालेलं आहे, जीव झालेला आहे. आणि मायेने काय झालेलं आहे, शिव म्हणा, ईश्वर म्हणा. ईश्वर मोठा आहे, तो ईश्वर सगुण पण आहे आणि निर्गुण पण आहे. सगुण जेव्हा होतो राम कृष्ण या रूपाने होतो, निर्गुण जेव्हा होतो तो फक्त ईश्वर होतो. ईश्वर सर्वभूतानां हृदये सर्वजन तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. तुझ सगुण म्हणू की निर्गुण, तुझ सगुण म्हणू की सगुण पण नाही, तो निर्गुण पण नाही आणि त्याच्या पलीकडे एकच आहे, त्याला काहीच बोलता येत नाही. तिथं बोलणेच खुंटले, परे परते बोलणे खुंटले, परे ही परते बोलणे खुंटले. पराहुनी पर, पर याचा अर्थ आहे की जे काय आपल्या डोळ्याला दिसत नाही, ज्याच्यापासून चैतन्यापासून सगुणापासून बनतंय ते पर, आणि त्या परेहुनी पर तिथं बोलणं होत नाहीये. वैखरी कैसेनी सांग, वैखरी कैसेनी सांगे, वैखरी तेव्हा सांगतात. वैखरी म्हणजे आपली वाणी, ही माईक आहे तरी वैखरी बोलू लागली, हा कपडा आहे तरी वैखरी बोलू लागली. म्हणजे दृश्य वस्तूचं वर्णन वैखरी करती, अदृश्य वस्तूचं करू शकत नाहीये. आता इथं दुखतंय म्हटलं, दुखतंय तर कसं दुखतंय सांग बघू, किती दुखतंय, कशा प्रकारे दुखतंय, ते गोल आहे का चौकोन आहे, कसं आहे सांगता येईल का? फक्त दुखतंय. आता दुखतंयचं पण तर त्याला मग अनुमान येणार, त्या अनुमान पण होणार. अनुमान होण्याकरता अनुमानेना, अनुमानेना म्हणजे काय, त्याचा अंदाज लावता येत नाही,
त्याचा अनुमान लावता येत नाही. अंदाज म्हणा, अनुमान म्हणा, एकच. शास्त्रीय भाषात अनुमान आणि गावठी भाषात अंदाज. अंदाज कसा लागतो? अंदाज तिकडे धूर निघू लागला, धूर निघू लागला तर अंदाज लावतो की अरे जिथं जिथं धूर आहे तिथं तिथं आग जरूर आहे. आग वाचून धूर निघू शकत नाही. कारण का? धुराचा आणि आगेचा काय संबंध आहे? अविनाभाव संबंध. अविनाभाव म्हणा किंवा अन्योन्य संबंध आहे. एका वाचून एक राहू शकत नाहीये. म्हणजे जर अग्नी जर नसेल तर धूर कुठं उत्पन्न होऊ शकतच नाही. म्हणून तिथं धूर दिसतोय तर तिथं काय असली पाहिजे? आग असली पाहिजे. याला म्हणतात अनुमान, याला म्हणतात अंदाज. कारण कार्यावरून कारणाची कल्पना, कार्यावरून कल्पनाची कार्यावरून कारणाची कल्पना. मला समजलं म्हणा, कल्पना म्हणा किंवा अंदाज म्हणा. म्हणजे कार्य पाहिलं, मुलगा पाहिला रे पाहिला, अरे कुठं ना कुठेचे आई बाप असतील बरं का? आई बापा वाचून मुलगा होऊ शकत नाही. आणि कुठंतरी मुलगा दिसला याचा अर्थ आहे कार्य आहे. तर कारण कुठं ना कुठं असलं पाहिजे. भले हित नाही आहे परंतु त्या कारणा वाचून हे कार्य कधीच येऊ शकत नाहीये. त्याला म्हणतात हेतूवरून साध्याची कल्पना करणे. हेतू आहे साध्य, हेतू आहे धूर. हेतू म्हणतात. हेतूला कारण ते आपण वेगळं बोलतो, पण न्यायशास्त्रामध्ये हेतू आणि साध्य, हेतूवरून साध्याची कल्पना करतात. आता आपण हेतू काय पहा, इतकं सुंदर माळकरी आहोत, आपला ड्रेस आहे, या ड्रेसला जर पाहिल्या बरोबर आपल्याला कोणी पण विचारू शकतो, हो दादा इकडं कोणता रस्ता बरं सांगा बघू. आणि तुम्ही जर सांगितल्यानंतर ते डोळे झाकून चालतो. आणि दुसरा असाच पॅन्टवाला वगैरे, अरे काय माहित फसवू शकतो तो, काही ना काय त्याच्यावरती तो शंका घेऊ शकतो. परंतु तुमच्यावरती कधी शंका तो घेऊ शकत नाही. कारण का? जे परमार्थाचं लक्षण आहे, लक्षणावरून लक्ष्याची कल्पना होती, हेतूवरून साध्याची कल्पना होती, कार्यावरून कारणाची कल्पना होती. म्हणून अनुमानेना. परंतु एवढं काय दिसतंय, याला अनुमान तर लावताच येत नाहीये. म्हणून तू जोपर्यंत कुण्या ना कुण्या रूपाने प्रगट होत नाहीस तोपर्यंत तुला काहीच बोलता येत नाहीये. तर सांगायचं तात्पर्य, जी अविद्या आणि एक माया, दोन आहेत. माया याचा अर्थ आहे की व्यापक उपाधी, ती कुणाची आहे? ब्रह्माला लागली तर तोच ब्रह्म ईश्वर झाला. आणि त्याच ब्रह्माला अविद्या उपाधी लागली तोच काय झाला? जीव झाला. एकच तुमचं माती आहे. एकाच मातीला कुंभाराने काय म्हणतात, छोटस गाडग्याचं पहिले साचा म्हणा, इट म्हणा, आजकाल इट आहेत का नाही, ते इटा बनवतात कुंभारदार, ते इटा बनवणारे, ते साचे आहे. एकच माती आहे. लहान इट पण बनवते आणि मोठी पण ठोकळा पण बनवतो आणि लहान पण ते ठोकळा बनवू किंवा लहान बनवू त्याला कारण काय? त्याची उपाधी साचा. तसं ईश्वराला बनण्याकरता साचा आहे माया आणि जीवाला बनण्याकरता साचा आहे अविद्या. अविद्या आणि मायामध्ये काय फरक आहे? माया जी आहे ते शुद्ध, कानोबा तुझी घोंगडी चांगले रे, अमासी का दिली वांगले. तुझी कशी आहे? शुद्ध सत्व गुणाने बनले रे. आणि आपली नवठाई फाटून गेली तू तो, परंतु आपली रक्त दुर्गंधीने मूत्रविताने बिडलेली रे, म्हणजे आपल्या अशुद्धीने बिडलेला आहे. आणि त्याची कशी आहे? शुद्ध आहे. जो शुद्ध माया आहे ती शुद्ध माया असल्यामुळं त्याच्यामध्ये पडलेलं चैतन्य, त्याचं नाव आहे ईश्वर. म्हणून ईश्वराला सर्वज्ञ शब्द दिला. ईश्वर कसा आहे? सर्वज्ञ. न सांगता तुम्हा कळो येते अंतर. कारण का कळो येते? त्याची जी उपाधी आहे शुद्ध सत्वाने आहे. शुद्ध असल्यामुळं, चमकणारे असल्यामुळं, जसं दर्पण आहे, दर्पण म्हणा, आरसा म्हणा, तुम्ही जर स्वच्छ केला नाहीये आणि त्याच्या समोर जाऊन तुम्ही पाहू लागला तर दिसेल का?
नाही दिसणार. आणि ते जर स्वच्छ केलं तर हा, तसं माया काय आहे, माया इतकी शुद्ध आहे म्हणून त्या मायाची शक्ती लहान अविद्या आहे आणि त्या अविद्येत जीव काय काय करतो ते सर्व परमात्मा ओळखतो. कारण परमात्मा काही लांब नाहीये. द्वा सुपर्णा सविजा सखाया समानम वृक्षे स्वजाते एक स्वादु पिप्पलमाती अन्य अनसनम अभिचकास्ते. कठोपनिषदामध्ये श्रुती येते. श्रुतीमध्ये मंत्र अपना बाए न लगे ठाव दुंडावा, अपना बाए न लगे ठाव दुंडावा, अपना बाए न लगे ठाव दुंडावा, तुझे खंडे तरी, तुझे खंडे तरी ओरला तो हरी, आवला तो हरी, अपना बाहेरी लगे ठाव दुंडावा, अपना बाहेरी लगे ठाव दुंडावा, अपना बाहेरी लगे ठाव दुंडावा, अपना बाहेरी लगे ठाव दुंडावा. आपला बाहेर आहे बाहेर पाहू नका, बाहेर आपल्या हातात येते. आत जमत नाही बरोबर. प्रमाण काय, तुझे खंडे तरी, दुजे खंडे तरी तरी उरला तो अवघा हरी. हरी. आपण अच्छा हा एक मिनिट. दुजे खंडे म्हणे, खंड दुजे खंडे, दुजे म्हणजे काय, दुसरं तो दुजा म्हणे भेद, दुजा म्हणे भेद, दुजा म्हणे द्वैत. द्वैत एक आहे अद्वैत आणि एक आहे द्वैत. द्वैताला म्हणतात द्विजे, दोन. आणि त्या द्वैतामध्ये जे असतो या नाना पश्यती स मृत्यू आपनोती मंत्र आहे श्रुतीचा. श्रुती बोलते या नाना पश्यत, नाना म्हणजे हा तो मी वेगळा वेगळा, जो वेगळा वेगळा पाहतो आपल्याहून दुसरीकडे काही पाहतो, मी आणि तो, आपल्यापासून दुसरा कोणीतरी आहे, ह्यालाच म्हणतात द्वैत. मी आणि तुम्ही दोघं झालो का नाहीये, मी आणि तुम्ही काय द्वैत झालो. हे तुझे खंडन म्हणून मी तू पण जाऊ दे. हा इथं आहे तुझे खंड. हा म्हणजे तुझे म्हणजे मी आणि तू, हे जर खंडन झालं तर उरला उरी आहे. जर दुजा आहे, दुजाचं खंडनच केलं नाहीये आणि दुजाचं खंडन याचा अर्थ आहे की आपल्यापेक्षा काहीतरी दृश्य वेगळा आहे. मी, माझा हात, माझं शरीर, माझा पाय ह्याच्यामध्येच आपण वेगळं पाहतो. वेगळं पाहणे म्हणजे भेद पाहणे, दुसरा भाव पाहणे, त्याला म्हणतात अभाव. अभाव 3 प्रकारचा असतो. किती प्रकारचा असतो, असे 4 प्रकार. अत्यंत अभाव, अन्योन्य भाव, प्राग अभाव, प्रध्वंसभाव. पण तुम्ही श्राद्धाचे ते कीर्तन असे ऐकतच आहे का, त्या गोष्टी दररोज तेच असतात. काही नाहीये, तेच ते असते. मला कुठं वेगळं अजून कुणाला माहिती नाही. तुम्हाला जे माहिती नाही ते ऐकलं तर काहीतरी थोडं फायदा, आणि जे प्रमाण पाठच आहे तेच ते बोलत, तो आनंद आहे म्हणा. पण तो कधी कधी एक थोडस विशेषता पण काय आहे, अभाव. अभाव याचा अर्थ आहे जो नाही आहे त्याचं नाव आहे अभाव. प्राग अभाव, प्रध्वंसाभाव, अत्यंत अभाव, अन्योन्य भाव. 4 प्रकार. प्राग अभाव याचा अर्थ आहे आज तुमच्या घरी पीठ तिंबलेलं आहे, काय कणिक तिंबलेलं आहे, पोळी लाटत आहे माता, तव्यावरती टाकलेली आहे, एकीकडे भाजली दुसरीकडे भाजली नव्हती. आई वाढ, अरे रोटी तयार झाली नाही. चालू आहे, काय कार्य चालू आहे, पूर्ण भाकरी भाजली नाहीये, पूर्ण भोजन झालं नाहीये, अजून तयारी चालू आहे. भले थोडंही राहिलं तरी पण त्याचा काय आहे, प्राग अभाव. प्राग म्हणजे पूर्वीचा. अजून रोटी झाली नाहीये, तिचा काय आहे, अभाव. म्हणजे कार्य होता होता पूर्ण कार्य जोपर्यंत होत नाहीये तोपर्यंत त्याचं नाव आहे प्राग अभाव. प्राग म्हणजे पूर्वीचा. थोड्याच वेळेस पूर्ण झालं की वस्तू आली, म्हणजे प्राग अभाव संपला की वस्तू आली. जसं कोणतीही वस्तू तयार होती
वस्तू तयार होत असताना वस्तू पूर्ण झालेली नाहीये, थोड्याच वेळात पूर्ण होणार आहे, अशा वेळेस वस्तू झालेली नाहीये, तर त्या वस्तूचा प्राग. आता ती वस्तू झाली, भोजन झालं. काय झालं? भोजन तयार झालं. भोजन तयार झाल्यानंतर तुमच्या ताटात वाढलं. ताटात वाढून तुम्ही मस्त केले, तर त्यावेळेस भोजनाचा काय झाला? रोटीचा काय झाला? प्रध्वंसाभाव. काय झाला? प्रध्वंसाभाव झाला. रोटी बनण्याच्या पहिलं प्रागभाव, खाल्ल्यानंतर प्रध्वंसाभाव झाला. म्हणजे कार्य आपण समाप्त करतो, मारून समाप्त करतो, खाऊन समाप्त करतो, फाडून समाप्त करतो, त्याचं नाव काय आहे? प्रध्वंसा अभाव. ध्वंस करणे. प्राग म्हणजे पूर्वेचा भाव, प्राग भाव, प्रध्वंसाभाव. आणि दुसरा, आता म्हणा इथं कोणीतरी एखादी व्यक्ती नाहीये म्हणा, जो व्यक्ती इथं नाही आहे त्यांचं नाव आपण जर घेतलं, अरे शामरावजी आहेत का? नाही बोल. नाही याचा अर्थ काय? भाव, अभाव. नसणेच नाव अभाव. अभाव म्हणजे काय? नसणे. अभाव, भाव वस्तूचा न. काय नाहीये? भाव. कोण नाहीये? कोणी ना कोणी शामराव नाहीत. मग हिथं नाही, ते कुठं आहेत? घरी आहेत. कुठं आहे? अशा परिस्थितीमध्ये त्यांचा जो निषेध करतो तो अभाव, त्याचं नाव आहे अत्यंत अभाव. अत्यंत अभाव म्हणजे मेल्यानंतर नाही, एका जाग्यात वस्तू आहे, एका जाग्यात वस्तू नाही, त्याचं नाव आहे अत्यंत अभाव. आणि वस्तू समाप्त होती त्याचं नाव आहे प्रध्वंस अभाव. अजून वस्तू यायची आहे त्याचं नाव आहे प्राग अभाव. आणि दुसरा आहे, मी म्हणजे नाना आहेत का? नाना तिथं बसले, मी इथं आहे. हा, नाना म्हणजे मी नाहीये, मी म्हणजे नाना नाही. मी म्हणे माईक नाहीये, माईक म्हणे मी नाही. याचा अर्थ दोघांमध्ये एकूण एकाचा काय आहे? अभाव. एकूण एकाचा काय आहे? अभाव. का? माईक म्हणे मी आहे का? मी म्हणे माईक आहे का? तर ह्याला म्हणतात अन्योन्य अभाव. याचं नाव आहे एकूण एकावरती अभाव बसलेला आहे. याच्यावरती मी आहे का? नाही, म्हणजे माझा अभाव बसला. माईक इथं आहे का? मी आहे का माईक? नाही, माझ्यावरती काय बसला? माईकचा अभाव बसला. याचं नाव आहे अन्योन्य अभाव. आता 4 प्रकारचे अभाव झाले. म्हणून अभाव सांगायचं तात्पर्य काय आहे की हात म्हणजे मी आहे का? हा, हातात आणि माझा भेद आहे का? नाही. भेद म्हणजे अन्योन्य अभाव. मी म्हणे हात नाही, हात म्हणे मी नाही. हात माझा आहे, मी हात नाहीये. पाय माझा आहे, मी पाय नाही. शरीर माझा आहे, मी शरीर नाही. याचा अर्थ आहे शरीरामध्ये आणि माझ्यामध्ये कोणता अभाव आहे? अन्योन्य अभाव आहे, भेद आहे. आणि त्या भेदाला स्वगत भेद, सजाती भेद, विजाती भेद, 3 प्रकारचा भेद असतो. किती प्रकारचा भेद असतो? हा स्वगत भेद. स्वगत, माझ्या अवयवामध्ये माझा भेद आहे, याला म्हणतात स्वगत भेद. स्व म्हणजे आपल्यामध्ये, मी म्हणजे हात नाही आहे, हात म्हणजे मी नाही आहे, याला कोणता भेद म्हणतात? स्वगत म्हणजे आपल्यामध्येच भेद. सजाती भेद, तुम्ही म्हणजे मी नाही आहे, मी म्हणजे तुम्ही, याला म्हणतात स्वगत भेद. आणि ह्याच्यात माझ्यात विजाती भेद. समजलं? म्हणजे स्वगत भेद, भेद बोल. स्वगत, सजाती, विजाती, भेद शून्य, असं ते तुकाराम महाराज पण कुठं प्रमाण मी पाहिले. स्वगत पण आहे. स्वगत म्हणजे आपल्यामध्ये, सजाती म्हणजे आपल्या जातीमध्ये, विजाती म्हणजे आपल्यापेक्षा दुसऱ्यामध्ये. एकच झाड आहे, आंब्याचं झाड आहे. एक आंब्याच्या झाडामध्ये जेवढ्या काही फाट्या, वेगळ्या वेगळ्या फाट्या आहेत का नाही? एक फाटी दुसरी फाटी आहे का? मग त्या फाट्यामध्ये जो अभाव आहे त्याचं नाव आहे स्वगत भेद. तो आंबा आणि दुसरा आंबा काय झाला? सजाती भेद. तो हापूस आहे आणि तो गावठी आंबा आहे, आंबाच आहे, पण कोणता भेद झाला? सजाती भेद. आंब्याचं झाड आणि लिंबाचं झाड, त्याचं नाव आहे विजाती भेद. म्हणजे दोन जे असतो वेगळे वेगळे राहतो. म्हणून दुजे खंडित म्हणजे प्रमाण दिलं ना मी, त्याच्यावर बोलत असेल. मग हे एक अविद्या कशाला म्हणावं की आपलं जे अंतःकरण आहे, आपल्या अंतःकरणामध्ये जे जीव भाव आलेला आहे तो अविद्येने आलेला आहे. अविद्या म्हणजे याचा अर्थ आहे की आपली जी संस्कार आहेत, आपली जी वासना आहे, पहिला संस्कार होण्याने आपण काहीतरी काम करतो, काम केल्यानंतर परत करतो, मग ते संस्कार.
त्याचे संस्कार होतात. मग ते संस्कारच काय होतं, वासना होती. आणि ते जन्म घेणे लागे वासनेची संधी. ती जी वासना आहे त्या वासनाचं नाव आहे अविद्या. आणि त्या अविद्येमुळे जीव झाला. जर वासनाच नसेल तर जीव जाईल. जीव कुठलाही येतो, का येतो, त्याची सामग्री असल्याशिवाय. घरी भोजन बनवण्याला जर सामग्री नसेल तर काय पोळ्या बनवू शकतात का? त्या पोळ्या बनवण्याकरता काय पाहिजे, सामग्री पाहिजे. मग त्याला सामग्री काय पाहिजे, डाळ म्हणा, काही म्हणा. तसं जीव बनायचा आहे तर जीव बनायला सामग्री काय पाहिजे, वासना. वासना काय आहे, वासनेचा संग होय अंतकाळी तरी तपोबळी जन्म. वासनेचा संग होय अंतकाळी तरी तपोबळी जन्म. आता ते तुम्ही पुढचं बोललो, मी फक्त जीव का होतो एवढं बोललो. तो वासनाचा संबंध तुटल्याशिवाय तो परमात्मा होऊ शकत नाहीये, हा सिद्धांत आहे. परंतु पहिला वासना काय, तो जीव का आला, जीवाचं कारण काय, जीव येण्याचं कारण काय. हे कपडा बनला कशा का बनला, कापूस होता म्हणून बनला. जर कापूसच नसता तर कपडा बनला असता का, नसता. मग तुम्ही आले कशामुळं, तुमच्या वासनेने. तो ती काय वासना आहे, तिचं नाव अविद्यावास. म्हणजे तुम्हाला अविद्येने जीव झाला अर्थ कळायला पाहिजे ना. अविद्येने जीव झाला, अविद्येने जीव. अविद्या म्हणजे काय, प्रत्येकाची वासना. आणि त्या वासनेला म्हणतात त्या त्या व्यक्तीचं अज्ञान, त्या त्या वस्तूचं अज्ञान. म्हणून जसं संध्याकाळी इथे दोरी पडलेली, समजा दोरी होती पण संध्याकाळचा वेळ होता, त्या दोरीला आपण दोरी म्हणून पाहू शकलो नाहीये का, मंद अंधकार होता, प्रकाश नव्हता, काहीतरी लांब हलत होतं. हलणार आणि लांब काय असलं पाहिजे, साप. आपण लांब काळा जाणारा काय पाहिलंय, साप पाहिलाय. आणि ते हलणाऱ्या दोरीवरती तुरंत आपण काय आरोप केला, काय आरोप केला, सर्पाचा आरोप केला. पापा साप आहे, बरं साप आहे. मग तो दुसऱ्याला बोलतो, हे काठी आण, काठी आण. त्यांनी काठी पण आणली लांब लांब. दुसऱ्याने काय बोललं, हे डोळ्यावरती झाप, तोंडावरती लाव. हा पाठीमा केलं तर कोण जाईल, त्याच्यापेक्षा बॅटरी कुठे चमकाव, तोंडावर चमकाव. आणि तोंडावरतीच मार. कारण जर निष्ठला तो ऋण फेडायला परत, मग तो चावल्याशिवाय बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे त्याचं काम तो केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून त्याला मारावंच लागणार आहे. कारण तो जर सुटला तर त्याच्या डोळ्यामध्ये आपलं हे येतं, कॅमेरा त्याचा सर्पाचा फार मोठा कॅमेरा आहे. त्याला जर आपण मारलं तर तुम्ही कुठेही असा तो तुम्हालाच धरेल, दुसऱ्याला धरणार नाही. म्हणजे आजकाल कम्प्युटरमध्ये जे काय म्हणतात फोटो सर्वकडे दिसतो त्याचाच असतो असं होतं का नाही, तर सर्पामध्ये फार मोठा फोटो येतो असं त्याचं वर्णन आहे. तर सांगायचं तात्पर्य, त्या तोंडाकडे मारण्याकरता बॅटरी लावली, मारायचा होता तेवढ्यात बॅटरी लावल्या तो सर्प नव्हता, तो काय होता, दोरावरून दोरी होती. आता पहा, इतक्या वेळेस तो काय केला, आरडाओरडा केला, काठी आणा, काठी आणा, इकडं धरा, तिकडं धरा, तिकडं मारा, इकडं मारा. आणि मारला का, काय नाही मारला, हा हो दिसला होता का नाही, नसताना दिसला का नाही, हा खऱ्यावरती नाही, खोट्यावरती. जो नसलेल्यावरती तुम्ही आरोप केला त्याचं नाव का, त्याचं हे झालं की अधिष्ठानाच्या अज्ञानाने मळ विक्षेप. वेदांताची प्रक्रिया फार सुंदर. त्याच्यावरती काय झालेलं आहे, अविद्याची दोन शक्ती, अविद्याच्या दोन मुली. अविद्या आई आहे, काय आहे, आई आहे. त्या आईला दोन कन्या आहेत, एक आवरण कन्या आहे आणि दुसरी आहे विक्षेप कन्या. आवरण कन्या आहे मोठी आणि विक्षेप कन्या आहे लहान. आवरण मुलगी काय करते, जी वस्तू आहे त्याला जाऊन झाकून जाते आवरण. आणि विक्षेप काय करते, जे नाही ते दाखवते. आपण वास्तविक पाहता मनुष्य आहोत का नाही, तो आपण मनुष्य म्हणतो का नाही. आपण 3.5 हाताचं आपल्याला आपलं नाव घेतो का नाहीये. जर हेच असतो तर मेल्यावर ते आपल्याला कोण त्याच नावाने ओळखतील का. देह आधीच काय खरा, देह संबंधी पसारा म्हणजे खरा नाहीये, परंतु ह्याला आपण मानतो का नाहीये. ह्याचं कारण काय आहे, याचं कारण आहे आवरण पहिलं ढाकलं आपल्या स्वरूपाला. सोहम, तो मी आहे, सच्चिदानंद परमात्मा आहे.
अशा स्वरूपाला आवरण कण्याने झाकली आणि विक्षेप शक्ती जीव निघाला. मी म्हणणारा, शरीराला मी म्हणणारा जीव उत्पन्न झाला, त्याचं नाव आहे विक्षेप शक्ती. आणि जो ब्रह्म आहे, जो सच्चिदानंद देव आहे, देवच पावया गेलो देव, तो देव मीच आहे. परंतु त्या देवाला झाकलं गेलं त्या मोठ्या बहिणीने, तिचं नाव आहे आवरण. आवरण शक्ती, विक्षेप शक्ती. म्हणून हा तर सांगायचं तात्पर्य असा जो आवरण शक्ती, विक्षेप शक्तीमुळे आपल्याला जे नाही ते आपण जन्माला आलेलो आहोत. आणि तुकाराम महाराजचा जो अभंग आहे ना, हा वास्तविक लक्षार्थ वेगळा आहे आणि वाच्यार्थ पिंड, व्यावहारिक पिंड वेगळा आहे. आणि इथं पिंड याचा अर्थ आहे की जो शरीर देह समर्पिजे देवा भारच एका नामस्मरण करतो काळ सारा वाचन करे एका. म्हणजे त्याचा आहे की भार काय, देह समर्पिजे देवा, हा देह ह्यालाच म्हणतात पिंड. शरीराचं नाव काय आहे? पिंड. आता हा पिंड समाप्त तुकाराम महाराजांनी केलं. परंतु आपण ह्या माता पिताचं पिंड भाताच्या करावं लागतं, तो वाच्यार्थ आहे. परंतु हा अभंग जो आहे लक्षार्थाने तुकाराम महाराज प्रयोग करतात. हा जो देवरूपी पिंड आहे तो पिंड एकदा ना एकदा दिला. बरं, ह्या शरीराला देण्याचा अधिकार, तुमची वस्तूला देण्याचा अधिकार तुम्हाला का दुसऱ्याला? तुमची वस्तू दुसरं कोण देऊ शकते का? अरे एवढंच नाही, तुम्ही सारखं कीर्तनात ऐकताय ना, एकीला ताक पाहिजे होतं, ते ताक आणायला गेली आणि त्या बाईने सासू काय म्हणतात सुनेने ताक दिली. सासूने विचारलं, अगं कुठे गेली होतीस? अगं बाई तू तर नव्हतीस, तुझ्या घरी गेली होती, तुझ्या सुनेने ताक दिली. सुनून दिली, ती कोण देणार होती? माझ्या घरच्या. मला विचारलं ती कोण होती माझ्या घरात? घेऊन गेली बरोबर आणि बोलले ह्याचा काय अधिकार नाही द्यायचा, माझा अधिकार दिली. काय केली? ह्याचा अर्थ काय झालं? द्यायचा अधिकार सुनाला होता का सासूला? का? अजून वस्तू तिची आहे, अजून चावी तिच्याकडे आहे, अजून चावी तिच्याकडे आहे, तर वस्तू तिची आहे. ज्याची वस्तू आहे तोच देऊ शकतो, दुसरा देऊ शकत नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की माझी जी वस्तू आहे ती मी समर्पित करतो. ते पहिल्या चरणामध्ये करी म्हणजे आपल्या हाताने. आपली वस्तू आपल्याच हाताने देऊ शकतो, दुसऱ्याची वस्तू आपण देऊ शकत नाहीये. देणं याचा अर्थ आहे की त्याच्यावरचा आपला पूर्ण अधिकार समाप्त करणे. दान दिला जातो म्हणजे दिलेली वस्तू वापस येत नाही. त्याचं नाव आहे किम नाम दानत्वम. दान कशाला म्हणावं? स्वसत्व निरस्तपूर्वकम परसत्व आपादकत्वम दानत्वम. दान कशाला म्हणावं? दान स्वसत्व आपला मालकाणा
निरस्तपूर्वकम समाप्त करणे. आपले जो मालक भाव होता तो सर्व भाव समाप्त करणे, स्वामी भाव समाप्त करणे आणि दुसऱ्याचा तिथं स्वामी भाव स्थापन करणे, त्याचं नाव आहे दान. म्हणून दिलेली वस्तू कधी घेतली जात नाही आणि घेतली असेल तर तो कधी देऊ शकत नाही आहे. म्हणून दिलेली वस्तू वापस घ्यायचं ते कर्मकोटीमध्ये येते. कर्म म्हणजे ह्या कर्म नाही, विभक्ती 7 विभक्ती आहेत. दोन प्रकार शब्द आहेत का नाही, एक क्रियापद आहे आणि एक नावाचा प्रकार आहे. जेवढे काही शब्द वाङ्मय आहे त्या वाङ्मयामध्ये 2च प्रकार. कोण कोण? नाउन और वर्ब. नाउन म्हणे नाम, वर्ब म्हणे क्रियापद. याच्या व्यतिरिक्त काय आहे का? नाही. नाम आणि क्रियापद. नाम याचा अर्थ आहे प्रत्येक वस्तूचं नाव आहे का नाही. कोणची अशी वस्तू नाही त्याचं नाव नाही म्हणून. बरं, ते नाव माईक आहे क्रियापद आहे का नाही. माईक केवळ नाव झालं, आहे काय क्रियापद. माईक घेऊन जा, माईक नको इथे आण, हे सर्व काय क्रियापद. 2च वस्तू आहेत, एक नाम आणि एक क्रियापद. क्रियापद आणि नामामध्ये काय अंतर आहे? नाव जे आहे 7 विभक्तीमध्ये चालतो. कर्ता, कर्म, करण, संप्रदान, अपादान, संबंध आणि अधिकरण आणि संबोधन. आणि क्रियापद 3 पुरुषात चालत असतात. मी, तू, तो. फर्स्ट आय, सेकंड यू, थर्ड तू. म्हणजे सांगायचं तात्पर्य मी कशाला बोलत होतो की स्वस्वामित्व म्हणजे कर्म म्हटलं, कर्म म्हणजे हे केलेलं कर्म नाही, विभक्तीचं कर्म वेगळं. आणि संप्रदान, रामाय नमः, गोविंदाय नमः, हे जी वस्तू ते नमस्कार करतो, ते त्या नमस्कार करण्यानं तो इतका देव आपल्याला कर्ज मानतो की म्हणून तर संताला बोलतो काही ना काही मागत जा भाऊ, तुझं माझ्यावरती फार ऋण आहे. तू मला भार दिलास, माझं नामस्मरण केलास, तू माझ्यावरती फार मोठा उपकार केलास, तर तुझ्या उपकारातून काहीतरी परतफेड होण्याकरता काही ना काही काय कर माग. का माग? परतफेड म्हणून. तर सांगायचं तात्पर्य की वस्तू दान दिलेले संप्रदान होतो आणि वस्तू वापस घ्यायचं असेल तर कर्म होतो. म्हणजे हा कशाचा व्याकरणाचा नियम आहे. व्याकरण म्हणा वेगवेगळं. व्याकरण म्हणजे व्यवहारामध्येच आपण घेतो. व्याकरण काय दुसरं थोडी आहे. जे आपण भाषा बोलतो त्या भाषेला व्यवस्थित करतो व्याकरण. आपण व्याकरण निष्ठच बोलतो परंतु आपल्याला कळत नाहीये. आपण कोणताही शब्द प्रयोग करतो, व्यवहार करतो, व्याकरण निष्ठच करतो म्हणजे व्याकरण शुद्धच करतो, परंतु आपल्याला माहिती नाही की व्याकरण आहे. मी जातो मनुष्य बोलतो का नाही? मी जाते मनुष्य बोलतो का? मुलगी बोलते मी जाते, मुलगा बोलतो का मी जाते? मग त्याला कळालं का नाहीये ते पुल्लिंग आहे ते नपुंसकलिंग आहे. वेळा पण असेल तर तो आपल्या आपल्या भाषेमध्ये व्याकरण शुद्धच बोलतो, परंतु त्याला माहिती नाही आहे की या व्याकरणामध्ये काय काय शब्द आहेत, म्हणजे याचं किती व्यापक विस्तार आहे ते त्याला कळत नाहीये. तर सांगायचं तात्पर्य पिंड पदावरी देणे म्हणजे कोणतं पद काय आहे? विष्णू पद आहे. कारण गयावर्जन दिलेलं आहे. आता गयावर्जन काय? गयेला का जातो? गयेला एकदा जाऊन गयासूर नावाचा एक राक्षस आहे, फार मोठा त्याचा इतिहास आहे. पहिलं त्याला विष्णूनेच वचन दिलं होतं. त्याने बोललं की माझं जग पण स्मरण करेन, कारण मारामारी केली होती. त्याने वरदान मागून घेतलं होतं, माझ्या क्षेत्रामध्ये जो कोणी येईल मला स्पर्श करील तो सरळ वैकुंठ लोकाला जाईल. मग आता नास्तिक लोक पण तिथं जायचं, त्याला स्पर्श करायचं, तू जाय सर्व. मग यम अरे यम म्हणा काय यम आवे काय म्हणे हे मोकळं झालं ना. नरकामध्ये यायला कोणीच तयार नाही, सर्व पुढे चालले स्वर्गाला चालले. मग ब्रह्मदेवाला सांगितलं की गडबड चाललेली आहे. यमराजाने विष्णूने सांगितलं ब्रह्मदेवाला की असं जाऊन सांगा तुम्ही असुराला की तुझ्या शरीरावरती 100 यज्ञ केले. त्याला इतका आनंद झाला की वा माझं इतकं मोठं शरीर आणि पवित्र होणार, 100 यज्ञ केलं जाणार. 99 यज्ञ करूपर्यंत त्याचं शरीर स्थिर राहिलं त्या राक्षसाचं. आणि 100वा यज्ञ करताना त्याची छाती हलू लागली. जर हलू लागली तर त्याच्यात यज्ञ करता येत नाहीये. म्हणून तिथं
एक दगड ठेवला, शिळा ठेवला तरी पण ते हालतच होतं. मग विष्णूने विचार केला, आपली गदा ठेवली तरी पण ते हालत होतं, त्याची छाती, कुणाची? गयासुराची. जेव्हा जाऊन भगवंताने आपला पाय स्पर्श केला, शांत यज्ञ झाला. माग काय मागायचं? हे राक्षस काय सामान्य थोडी होते. राक्षस म्हणजे फार मोठे मोठे बलवान. आपण कुठल्याच काही नाही त्यांच्यामध्ये जीव होतं. कीर्तिवासेश्वर भगवंता शिवजी बरोबर किती राक्षसाने युद्ध केलं, परत वरदान मागून घेतले, त्यांचेच कपडे ते पांघरतात. कीर्तिवासेश्वर, गजासूर, आपलं गज चर्म व्याकरण, गज चर्म गजासुराचा, हाती कीर्तिवासेश्वराचा कपडा फार मोठी कथा आहे. अंधकासुराला त्यांनी मारल्यानंतर बोलले की वरदान मागितलं. पहिलं मारल्यानंतर काय माग? बोलले की आता माझा शरीराचं कातडं काढा आणि तुम्हीच लिहून फिरा, म्हणजे तुमचं वस्त्र माझं कातडं हो. तसं गयासुराने पाय ठेवल्याबरोबर यज्ञ पूर्ण झाला सुंदरावा. आणि माग काय मागतोस? तर त्यांनी बोललं की तुमचा पाय असाच माझ्यावरती राहो आणि तुमच्या पायावरती जे कोणी येऊन पिंडदान करेल तो सरळ स्वर्गाला जाऊ, आपल्या आपल्या लोकाला जावं, हे मला वरदान द्या. म्हणून आईचं पण आणि बापाचं पण पिंडदान तिथं गयाला जाऊन केल्यानंतर पुन्हा कधी करायची गरज नसते. आता गया दोन गया आहेत असं आपण शास्त्रामध्ये होतो. एक मातृगया, कपिल भगवंताच्या वडिलांचं नाव काय? कर्दम ऋषी. कर्दम ऋषीने इतकं काय तप केलं, इतकं तप केलं, त्या तपाला पाहून भगवान विष्णू रडले आणि रडल्यामुळं ते डोळ्यातून अश्रू पडला. त्याचं नाव आहे बिंदू सरोवर, गुजरात. म्हणजे म्हणून देवती तर भागवताचे द्वितीय स्कंद वाचत, किती सुंदर वर्णन आहे देवतीचं वर्णन आहे. देवतीला 9 कन्या झाली, 9 कन्या 9 ऋषीला दिली गेली आणि 10वा कपिल भगवान. मनू आणि शत्रुपाची मुलगी आहे देवती. 3 मुली होत्या तर 1 मुलगी ही आहे. स्वतः मनू महाराजांनी येऊन कर्दम ऋषीला आपली कन्या दिली. का दिली, कशी दिली, ते सर्व नारदाचे काम असतं. नारद कुठं ना कुठं फिट करत राहतो, कुठं कोणाला फिट करावं म्हणून त्याची काम. एवढं नंतर देवतीने तप केली. राजकन्या असताना तिचं चरित्र फार विशाल चरित्र. कपिल भगवान वचन दिलं होतं की 1 मुलगा झाल्यानंतर मी तप करायला जाईन, असं कर्दम ऋषीने म्हणू महाराजांनी शत्रुपाला सांगितले होते की तुमच्या कन्येला जर मान्य असेल, काय मान्य? 1 मुलगा झाल्यानंतर मी तप करायला जाईन. तिने बोललो ठीक आहे, पण तू देवाची कृपा अशी की मुलगा व्हायच्या पहिलं 9 ऋषींना 9 कन्या पाहिजे होत्या, तर पहिला देवतीला 9 कन्या दिल्या. 9 कन्या झाल्याबरोबर तो कपिल भगवान झाले. आणि कपिल भगवान झाल्यानंतर देव घरी आले आणि कर्दम ऋषी तप करायला गेले. आपल्या घरी देव आल्यानंतर देवाकरताच तप करतो का आपण? विष्णू भगवान स्वतः बोलले होते की मी तुझ्या इथं मुलगा रूपाने येणार आहे, आशीर्वाद दिले. मग देव घरी आल्यानंतर कर्दम ऋषींना जंगलात तप करण्याकरता गेलं पाहिजे होतं का घरीच त्यांची पूजा केली पाहिजे होती? नाही केली, जंगलात. मग कपिल भगवंताने पण, कपिल देवाचा अवतार आहे, आईला सुंदर ज्ञान दिलेलं आहे. कपिल गीता म्हणून आहे, फार सुंदर. अनेक अध्यायामध्ये कपिल तिथं संतांचं वर्णन आहे. कसं जीव गर्भामध्ये येतो त्याचं सुंदर गर्भ उपनिषदमध्ये जे आलेलं आहे तेच भागवतामध्ये आलेलं आहे, सुंदर वर्णन केलेलं आहे. आणि आईला कपिल भगवंताने जे ज्ञान दिलेलं आहे शेवटी त्याचं नाव आहे सांख्यशास्त्र. सांख्यशास्त्र काय आहे? 24 मायेचा आहे, 25वा पुरुष आहे, प्रकृती आणि पुरुष याचा संवाद आहे. हे सर्व काय दिसतंय? प्रकृतीचा खेळ. जे काय दिसतंय प्रकृती, म्हणजे प्रकृतीचा अर्थ आहे की माया, आणि मायाकडनं करून कोण घेतो? पुरुष करून घेतो. प्रकृती पुरुषाचा संवाद. तरी सांगायचं तात्पर्य, देवतेला ज्ञान दिले आणि कपिल भगवंताला
आईचं दर्शन केलं. आईने कपिल भगवंताचं दर्शन केले आणि कपिल भगवान निघून गेले कुठं? समुद्राला, जिथं गंगा सागर तप करण्याकडे. कपिल भगवान, आई एका बसलेले आहे, जटा आहे, शरीर समाप्त झालं आणि त्या शरीरापासून जे गंगा निघाली सिद्धीपुरामध्ये, तिचं नाव मात्र म्हणजे तिथं धार निघाली. जसं त्र्यंबकेवरून डोंगरातून आपल्याला एक धार दिसती ब्रह्मगिरीवरून, तसं सिद्धपुरामध्ये आईचं शरीर शांत झालं देवहूतीचं आणि त्या देवहूतीच्या शरीरापासून पाणी निघालं. ती आहे मातृगया. म्हणजे कुठं मातृगयाला म्हणा. पण आता पिंड गयाला पिंड कुणाचा? पर कुणाचा आहे? भगवंताचं पर. एकदा का भगवंताच्या चरणावरती ध्येय समर्पित केलं की मग कुठलंच कर्तव्य बाकी राहत नाही आहे. ते दुसऱ्या चरणावर माझे झाले गयावर वर्जन मध्ये जाण्याची आवश्यकता, गयेला जाण्याची आता आवश्यकता नाही. अच्छा पिंडा
माझे झाले गया वर्जन फेटले इतरांचे ऋण. एक ऋण फेटण्याकरता आई वडिलांचं काय केलं पाहिजे? श्राद्ध रूपी कर्मकांड जर केलं तर त्यांच्या ऋणातून आपण मुक्त होतो. श्रद्धेनं केलं तर, आजकाल केवळ श्रद्धेनं न केलं तर काहीच होत नाहीये. फार श्रद्धेने, फार प्रेमाने, जीवा भावाने, कारण का त्यांच्यामुळे आपण ह्या संसारात आलेलो आहोत. जर ते आपले पितर नसते तर आपण या संसारात आलो नसतो. आणि आपण जे काही क्रिया करतो, पितृलोक स्वर्गापाशी इंद्राच्या खालचा पितृलोक आहे. तिथं सर्वांचा पितर एक, जसं इंद्र सर्वांचा राजा आहे, सर्व पितरांचा एक पितर राजा आहे. आणि तिथं सर्वांचे पितर आहेत. मी सांगितलं ना, स्वच्छ त्यांचं अंतःकरण असल्यामुळं तिथून आपल्या इथं पाहतात. जर आपण चांगलं काम केलं तर आपले पितर तिथं प्रसन्न होतात. आणि पाहताना आपण जर चांगलं कर्म केलं तर आपल्याला आशीर्वाद देतात. आणि जर आपण वाईट जर कर्म केलं, हा कटकटा आहे की नाही, दात खायची, बोलत नसेल परंतु बोट मोडायचे, दात खायचे. तसंच आपले पितर, आपण इथं जर वाईट वागलो तर तिथं दात खातात, वंश आपल्याला दुराचारी जन्मवतात. आणि त्यांचा जो शाप आहे तो शाप नरकातून कधीच, रागे दात खाय करकरा, म्हणजे आहे दात करकरा. कोणते खाण्यात काय होतं, शाप लागतो. मला मिळत नाही, वर्णन जास्ती न करता ते फक्त एवढंच आहे की ते जर दात खाऊ लागले तरी त्याच्यामुळं त्याला नरके नियतम वासो भवती इति अनुसुश्रुम, त्या रौरवत कुंडा नरकातून त्याला उद्धार कधीच होऊ शकत नाही. म्हणून फार सुंदर भगवंताने शरीर दिले, इंद्रिय, हात, पाय, कान, डोळे, मुख, बोलाया वचन, जे तो जोडीशी नारायण. आलो आलो या जन्मासी, जोडा जोडी जन्मासी जोड जोडीली मनुष्य देह ऐकशी, महानावाची उत्तम राशी, जेणे सर्व सुखासी पात्र होईल, जेणे सर्व सुखासी पात्र. दिला देह भजना गोपाळ,
गोमटा. गोमटा याचा अर्थ आहे की सर्व अंगाने परिपूर्ण. गोमटा याचा अर्थ आहे चांगला, कुठंच कुरूप नाहीये, सर्व इंद्रिय परिपूर्ण आहे असा गोमटा दिलेला आहे. कशा करता? तुका म्हणे येत भजन काय पण जाळायचे. जर गोमटा शरीर देऊन जर भजन केलं तर पितरांना इतका आनंद होतो की तुम्हाला वार्षिक श्राद्ध करा या न करा, नित्य तुमचं श्राद्ध होते. जो भगवंताचं भजन करतो, जो मुलगा चांगला वागतो, त्या मुलाच्या द्वारे आई वडिलांचं दररोज तर्पण होत आहे. म्हणून नित्यनेम चांगलं केलं पाहिजे. जर त्या नित्यनेमाने चांगलं जर आपण केलं तर आपल्या आई वडिलांना कदाचित वार्षिक श्राद्ध त्यावेळेस नाही ते केलं तर आपण नित्य करू शकतो. म्हणून आपल्याला आई वडिलांचं श्राद्ध तर्पण करणं अत्यंत आवश्यकता आहे. चित्रकूटामध्ये भगवंत रामचंद्राने आपल्या आई वडिलांचं केलं तर आपण काय केलं पाहिजे आणि आपण करतो का नाही करतो? तो देव पितर जाणतो, तो कुठं दुसरीकडे नाही आहे, तो सर्वकडे रूपाने भरलेला, त्याच देवाच्या रूपाने तो पण आहे. कारण सर्वाचा मूळ परमात्मा आहे आणि सर्वात त्या मूळ परमात्मा आहे. त्या परमात्माचे सर्व पितर आहेत, इंद्र आहेत, चंद्र आहेत, ते अंग आहेत. म्हणून त्यांच्या रूपाने त्यांचे सर्व आपल्या कुळावरती काय असते? नजर राहते. जर कुळामध्ये कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, त्याचा देवाला वाटतो काय, पण पितरांना वाटतोच होतो. पण देवान हे झालं पितराचं ऋण. पितराचं एक ऋषी ऋण. ऋषी ऋण काय आहे? ऋषी ऋण दिल्याशिवाय, ऋषी लोकांनी सांगितल्याशिवाय आपल्याला ज्ञान कळत नाहीये. ते ज्ञान पैगा बरवे जरी मने आती आणावे तरी संताया भजावे सर्वस्व. ते ज्ञान पैगा बरवे, तो ज्ञान फार सुंदर आहे. कोणचा? तो परमात्मांनी एकच आहे. विष्णुपद, त्या पदावरती आपल्याला समर्पण करायचं आहे. त्या पदाचं ज्ञान होण्याकरता ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी अति आणावे. जरी मनामध्ये कसं होईल असं जर मनामध्ये चिंतन केलं तरी संताया भजावे. संत आपल्याला ते ज्ञान देतात आणि संतांनी एकदा का ज्ञान दिलं मग आपण देवाचं असं काय भजन करतो की याच देही याच डोळा बघू जीवन मुक्तीचा सोहळा. कधी? मरण माझे मरून गेले मज केले अमर. म्हणजे मरणा हाती सुटली. कारण मरण म्हणजे काय? मरणाचा अर्थ आहे की पुन्हा जन्माला येणे, त्याचं नाव आहे मरण. संतांचे संगती मनोमार्ग आपला श्रीपती आपला श्रीपती आपला श्रीपती हा संतांचे संगती मनोमार्ग आपला श्रीपती हा ऋषी म्हणजे संत एकच. कारण आपला वारकरी संप्रदाय इतका सुंदर आहे या जगाच्या पाठीवरती आपल्याला कुठंच अंधश्रद्धेचा धक्का लागू शकत नाहीये. म्हणजे अनुभव तो काय म्हणे येत मग काय अनुभव वाचून बोलत नाहीत काही. अनुभव आले अंगा ते या जगात देत असेल. म्हणून हा संप्रदाय संत आपले श्रेष्ठ आहेत आणि ह्या संतांच्या उपकारातून फेड करण्याकरता त्यांचं पण स्मरण करायचं आणि त्यांनी एकदा आपल्याला ज्ञान दिलं की आपण सहज कर्म जर केलो तर आपलं ते कर्म पूर्ण होतो. ते तिसऱ्या चरणात केले Yeah.
भोग मारिली हरिहर. संत महापुरुष अवांतर प्रयोजन सांगतात. जसं आंबा जो फळ आहे तो मुख्य प्रयोजन असतं झाडाचं, आणि सावली, पानं, शाखा हे काय अवांतर गौण फळ. तसं शाखा जर नसेल तर फळ येईल का? फाट्या जर नसेल, फाट्या अवांतर फळ आहे. फांद्या आपण शाखा बोलतो, संस्कृत शाखा शब्द कधी कधी होऊन जातो. फांदी म्हणा, फांद्या, पानं हे गौण आहे, अवांतर फल आहे. आपल्याला सावली त्याच्यातून मिळते, लाकडं मिळतात, परंतु मुख्य प्रयोजन काय आहे? आंबा आहे. तसं मुख्य प्रयोजन काय आहे? परमात्मा आहे. मुख्य पद विष्णू पद आहे, पण त्या पदावरती जाण्याकरता अवांतर काय? बोंब मारा हरिहर. वाजत असे बोंब कोणी ना बोलते हरिहर हरिहर, हे अवांतर कर्म. अवांतर कर, त्याला लागून कर, त्याला सहकार्य कर. कुठलंही कार्य होत असताना सहकारी कारणाशिवाय होत नाही. आता मी कीर्तनकारी तर मुख्य हो, आपण जर एवढे सहकारी जर नसले त्यामुळे काय कीर्तन काय एकाच याला म्हणतात. म्हणजे जे मुख्य पद होतं त्या मुख्य पदाकरता गौण पदाची पण आवश्यकता आहे. आता मुख्य कीर्तनकार आहे, ठीक आहे, मुख्य कीर्तनकार आहे, पण मुख्य कीर्तनकार आहे दुसरे कोणी नाही तर सहकारी. अवांतर सहकारी जर नसले तर कार्य कीर्तन रूपी कार्य होईल का? कीर्तन रूपी कार्य होणार नाही. म्हणजे आपलं ध्येय याच म्हणजे काय म्हणतात की ह्या शरीरामध्ये राहता राहता आपल्या स्वरूपाला प्राप्त करणे, अहम ब्रह्मास्मी या पदावरती आरूढ होणे हे मुख्य आहे. पण याच्याकरता गौण कर्मांतर म्हणजे नामस्मरण. बोंब मारे म्हणजे नामस्मरण केलं बस. बोंब मारे काय बोंब तिथे काय बोंब असं नाही की बोंब हरिहर बोंब मारले म्हणून, म्हणजे कर्मांतर केलं. आता नित्य पाव एक लोखंड आहे, लोखंडाची तुमच्यात अलमारी आहे, त्याला जंग लागले, जंग म्हणजे गंज लागले. गंज लागल्यानंतर तुम्ही पॉलिश पेपरने साफ केलं. मग पहिले प्रायमर रुपीज आयल तो आणला, पहिलं पॉलिश केलं, त्याच्यानंतर प्रायमर लावलं, आणि त्याच्यानंतर चांगलं पेंट लावलं. काय ना पेंट, तो कलर लावला, आणि तो कलर मग सुटतो का? जर तुम्ही पॉलिश न करता आणि जर तुम्ही प्रायमर न लगाता चांगलं कलर लावा, राहील का? चांगलं कलर लावण्याकरता दोन कर्म करावं लागतो. काय करावं लागलं? मग काढावं लागलं. त्याच्यानंतर सामान्य कर्म केलं, पण त्यानंतर विशेष केलं. तसं कर्म आहे. कर्मांतर ते मग धुवायचं आहे पहिलं, म्हणजे पॉलिश पेपर करायचे, आणि पॉलिश पेपर केलं हरिहर करायचं आहे. तो जो आहे ना प्रायमर लागायचा आहे, आणि ते प्रायमर लावल्यानंतर मग त्या लोकदली नादी लागली समय त्या आनंदात तो रंग लागतो. कीर्तन नाचून कीर्तनाचे ज्ञानदीप लावू जगी, तो कलर लागला पाहिजे. आपला वेळ पण होतच आहे ना. ज्ञानेश्वर कांडे काय शेवट हा चरण काय मला हो नाही चरण यायचं नाही. अजून त्याच्यावरती बोलणार काय आहे त्याच्यावर. एक गाढवाच्या इथून गाढवाच्या होते की ट्रकवरती म्हणा आपल्या गाडीवरती विठ्ठल रुक्माईची मूर्ती आणायची होती. खडखडखड करेल म्हणून म्हणतो की नको, एका गाढवावरती लादा, गाढवावरती ठेवली. एका गाढवावरती विठ्ठलाची मूर्ती, एकावरती पांडुरंगाची मूर्ती. येता येता त्या गाढवाचे पाय धुत होते, त्याला बुक्का लावत होते, आणून ठेवलं, आणि ते गाढव मोकळं झाल्यानंतर त्याला कोणी काय करत नाहीये, त्याच्या पाय पडत, आणि पहिलं पाय पडवतो. तो भार तुम्ही सांगायचा तर मी आणि माझं हे जो भार आहे, मी 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 जमतो का नाही, अनेक ओझ आहे आपल्यावरती. म्हणजे कर्तव्य रूपी आई वडिलांचं कर्तव्य वेगळं आहे, पुत्रांचं कर्तव्य वेगळं आहे. सर्वांचं हित काय आहे? कर्तव्य. आणि ते कर्तव्य रूपी कर्मच आपल्यावरती काय आहे? ओझ. जोपर्यंत ते करत नाहीये तोपर्यंत ओझ उतरत नाहीये. जर मुलाला आई बापाने चांगलं शिकवलीच नाही तर आई बापाला त्याचं फळ भोगावं लागेल.
तुम्हाला ते वर्णन आहे का नाही? एका मुलगा चोरी करत होता, चोरी करता अटल चोर झाला, त्याला शिक्षा झाली, फाशीची शिक्षा झाली. अंतिम इच्छा काय? मला आईला भेटायचंय. जेलरला वाटलं की फार चांगलं आहे बरं का, आईचा भक्त आहे. आईला बोलवलं आणि आईला मुक्का घ्यायसारखं केलं आणि कट्ट म्हणतात काम का म्हणता. जेलाला राग आला, दुष्टा मला वाटलं तू आईचा भक्त आहेस, मातृ भक्त आहेस आणि तू तर एवढं मोठं कर्म केलं. ह्या आईने जर पहिलंच मला शिक्षा दिली असती तर आज ही मला पाळी आली नसती. म्हणून शिक्षा देणं, आज आपल्या मुलाला शिक्षा देणं तुमची जबाबदारी. आणि आपल्याला वाटतो की हाय फाय शिकला पाहिजे, हाय फाय, आणि तो नंतर हाय फाय पेच पण जातात ते करीत तुम्हाला हाय फाय केल्याशिवाय सोडणारच नाही. म्हणून तुमची जबाबदारी आहे, प्रत्येकाचे आपले आपले कर्तव्य असतो. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की माझ्यावरती फार मोठी वजन काय होतं की पुन्हा जन्माला येणे, पुन्हा मरणे. किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे फजिती. ह्या चैतन्य जीवावरती हा फार मोठा भार, ओझा होतं. आणि ती ओझा आता मी मुक्त झालो. ते चौथ्याचा तुका मन माझे, 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 तुका मन माझे. सुंदर असं मातोश्रींचं वार्षिक श्राद्ध, सत्यभामा मातेचं वार्षिक श्राद्ध, दत्तूभाऊ आणि बाळासाहेब हे सर्व नातू मंडळ सर्वजण करतात. आणि या परिवारामध्ये सर्वच भाविक आहेत. आणि असे भाविक लोकांना आपल्या कुळात पाहून त्यांचे पितर काय होतात, प्रसन्न होतात आणि प्रसन्न होऊन त्यांना आशीर्वाद देतात. कारण म्हणून तुम्हाला माहित आहे ना, त्र्यंबकला जावा, पितृदोष काढा, हे करा ते करावा लागतो. कारण का, आपण त्यांची क्रिया न केल्यामुळं पितृदोष येत असतो. म्हणून हे श्राद्ध कर्म तर केलंच पाहिजे, परंतु त्याच्यापेक्षा जिवंतपणे त्यांची सेवा करणं हे सर्वात मोठं आहे. परंतु आजकाल फार दुर्दशा आहे. ती दुर्दशा त्यांची त्यांनाच नाही. बरं आहे महाराज, परंतु काय करावं, बरं आहे परंतु किंतु हे कधी सुटत नाहीये. आणि ते ज्या आई वडिलाविषयी मुलांनी जर सोडवलं तर त्यांना आनंदच आनंद होतो. म्हणून दत्तूभाऊने आज सुंदर असं कार्यक्रम आयोजन केलेले, पाहुणे मंडळी आले सर्वजण. आणि मला साथीला फार सुंदर सर्वांचं काय नाव, सोमटाणा आहे, ब्राह्मणवाडा आहे, पहिलं तर खेडला, तिकडून घेऊन खेडला, ब्राह्मणवाडा, सोमठाणा, वडगाव, वडगाव आहे, तिकडे दैवाडी आहे, उजनी असेल, सर्वच मंडळ, अच्छा ब्राह्मणवाडा वेगळं, हा वेगळं, मला एकच आहे. अच्छा, माझ्यापूर, सांगवी आहे. आपले सांगवी
आपण आहे बरं का, हे आपण सांगवी मनाला सांगवी आहे. आपल्याला जे पक्षी असतो का नाही त्याला 2 पंख पाहिजे. 2 पंखाशिवाय तो उडत नाही आहे. आपण हे सांगवी केवळ पक्षी आहोत, परंतु 2 पंख दुसरेच आहेत. एकीकडे वडगाव आहे, एकीकडे आहे. आपण बिना पतवाराची नाव आहे आपली. काय म्हणतात ओले नावाडीला नावाला काय आवल्या त्याला म्हणतात हिंदीमध्ये पतवार. आमचं गाव म्हणजे काय, बिना पतवाराचे नाव होडी आहे. आणि जर हे होडी चालायचं असेल तर, कारण का देवाने सर्व काय दिले ना, म्हणून भजन करायला लाज वाटते. नाहीतर ह्या घरामध्ये काय काम आहे का बरं? हा केलं पाहिजे का नाही का? देवाने काय कमी केलेलं आहे? कमी केलं असतं तर मग बोंबल असतं. देवाने तसं नाव आहे. देवाने सर्व काय दिलेलं आहे, म्हणून हे करत नाही. म्हणून म्हणतात की ज्याच्या गावाला हे आमचं गाव आहे. अनुभव वाचून नाही, आणि मी अनुभव करून बघतो. अरे काय थोरपण जाळायचे आणि सर्व इथंच आहे. हा 5चा उष्ण आणला इथंच द्यायचा आहे. वीर भोग्य वसुंधरा मनपन चक्रवर्ती राजा इथंच गेले, इथं सोडून गेले. काय घेऊन जात आहे? आपलं केलेलं कर्मच घेऊन जात आहे. आणि केलेलं चांगलं कर्म म्हणा, आणि ते जर केलं तर आनंदच आनंद येतो. माझ्या वाणीला मी इथंच विराम देतो.